व्यवस्थित घ्या तिथं. दादा हे समजा खरं आहे का? भागू ते आई बाबा ते खोटे आहेत, ते डॅडीना सामील आहेत. हो धनू, त्यांनी भागूला डॅडींच्या ताब्यात दिलेलं आहे. दादा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. धनू दीदी सगळा विचार करून झालाय. दादानं असं ठरवलंय की भांडायचं नाही, लढायचं पण नाही. सूर्या, ती काय बी असून दे, पण आपल्या भागूला त्या जालिंदरच्या तावडीतनं सोडवून आण. त्याला जर शिक्षा झाली नाही का नाही, तर तो आपल्या कुणाला जगून देणार नाही. आता नेमकं काय करायचं आपण? सूर्यादा, हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. आपण यातनं काय ना काय मार्ग काढूच. काय करणार आहे आपण? आपल्याकडे चोख पुरावे आहेत, पण भागू त्यांच्या ताब्यात आहे. आणि कोर्टाची पायरी चढायच्या आधी त्या जालिंदरनं सगळे पुरावे जमा करायला सांगितलं. मी जर लढायचं ठरवलं ना, तर भागूचा जीव धोक्यात आहे. आणि याच्यातनं माघार घ्यायचं म्हणलं तर केस हातातून निघून जाईल. काय करायचं? तुळजाप, जालिंदर, बघ काय म्हणतात ते. हॅलो. आवाज लेच खाली गेला हो तुमचा सूर्यकांतराव. फोन आसाठी केला होता का तुम्ही? ते वकील बाई त्यानं सांगितलं नाही का केस मागे घेतली? सांगित, पण तू सुटल्यावर भागूला सोडशील याचा काय भरोसा? मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आम्हाला जेव्हा एखाद्या माणसाला मारायचं असतं तेव्हा आम्ही कसं मारतोय तुला वेगळं सांगायची गरज नाही. आम्हाला शालनसारखं तडपवून मारायला आवडतं. आता त्या लहानग्या पुरीला तसं मारून काय मिळणार आम्हाला? हा, आता त्या मालनला आम्ही जिवंतच सोडलं, ही चूक झाली. पण तो प्रश्न बी आता निकालात निघाला. बा, आम्ही सुटलो किती बेगरच होणार आहे. यापेक्षा मोठं मरण कुठलं नाही का? तो आता त्या वकीलबाईकडे जा, केस मागे घे. अरे ही सगळी कामं लवकरात लवकर व्हायला पाहिजेत बाबा. बसून कसं चालेल? हा, उठ 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 उठ. काय झालं सूर्या? कालिंदी मॅडमकडे निघावं लागेल. केस मागं घ्यावी लागेल. तुळजा, जाऊया आपण. चल. हो दादा, भागूला लवकर घरी आण. आम्ही सगळे वाट बघतोय तिची. कालिंदी मॅम, तुम्ही? सूर्यकांत, काल रात्री तुम्ही मला म्हणालात की जालिंदर निंबाळकरांच्या गाडीचं फुटेज मला मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही माझे फोन घेणंच बंद केलं. काय झालं? मॅम, ही केस आम्हाला मागं घ्यायची. का पण? काय झालं? यासाठी तुम्ही माझे फोन घेत नव्हता सूर्यकांत? जालिंदरला शिक्षा देण्यासाठी तुमच्यासारखा निर्भीड माणूसच हवाय. असं असताना तुम्ही केस कशी काय मागे घेताय? मला ह्याचं कारण कळेल का? मॅम, मी आता तुम्हाला नाही काय सांगू शकत, पण कुठल्या पण परिस्थितीमध्ये ही केस मला मागे घ्यायची म्हणजे घ्यायची. हा निर्णय तुम्ही एकटे कसे घेऊ शकता सूर्यकांत? ह्या केससाठी मी दिवस रात्र एक करते आणि तुम्ही असा एकट्याने हा निर्णय घेऊन मोकळे झाला. तुम्ही, मला माहितीये जालिंदरला शिक्षा व्हावी म्हणून माझ्या बरोबरीने तुम्ही प्रयत्न केलेले. असं काय घडलंय की तुम्हाला ही केस मागे घ्यावीशी वाटते? मॅम, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ना त्याच्यासाठी मी आयुष्यभर तुमचा आभारी राहील. तुम्ही आपण सगळेजण आमच्या कुटुंबासाठी लढतोय, पण उद्या जाऊन हे कुटुंबच राहिलं नाही तर मिळालेल्या यशाचं काय करू मी? म्हणजे तुळजा, काय झालंय मला कळेल का? भागू, अगं आमचं दोघांचं बी डॅडींशी बोलणं झालंय. ते तुला काय बी करणार नाहीत बघ. आम्हाला बी दोघांनाही अजिबात आवडत नाही, पण नाईलाज आहे आमचा. स्वतःच्या पोटच्या मुलीबरोबर असं वागताना लाज नाही वाटत का तुम्हाला? आम्हाला लाज वाटत असती तर आम्ही तुला देवळात सोडून गेलो असतो का?
एवढा नीच कोण असतं? आम्ही आहे नीच. ही आत्ता सापडली ना, मला लय आनंद झालाय बघा. आपल्याकडे असताना हिला इकायचं म्हणलं असतं ना, तरी बी एवढी किंमत मिळाली नसती आपल्याला. आता आपल्याला चांगली रक्कम मिळते या. तुमच्याशी रक्ताचं नातं आहे माझं. ही ओढ मनात घेऊन तुमच्यामुळे मी माझ्या दादाशी नातं तोडलं. आणि तुम्ही रड पोरी रड. आता तुला आयुष्यभर रडायचंच आहे आणि आम्हाला प्यायचंय. आम्हालाही वाटलं नव्हतं की तिचेच आई वडील तिचा घात करतील. ऍक्च्युली डॅडीनेच त्यांना पाठवलं होतं. दिस इज डिस्गस्टिंग. नाही म्हणजे लोक वाईट असतात हे माहितीये मला, पण हा शुद्ध नालायकपणा झाला.